भामरागडमध्ये सध्या पूर परिस्थिती पूर्वपदावर येत असले तरी आता नागरिकांना मोठी मदतीची गरज भासू लागली आहे। सर्वांचे घर उद्ध्वस्त झालेले आहे। अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे। आता प्रशासन स्वतः दारावर येऊन तपासणी करत आहे। आपल्यासोबत भामरागडचे उपविभागीय अधिकारी आहेत अमर राऊत सर। काय मार्गदर्शन केले लोकांना आणि त्यांना काय आश्वासन देता आणि कधी पंचनामे सुरू करून नागरिकांना दिलासा देणार सर, काय सांगाल? आपण आज स्वतः परिस्थिती बघितलात, खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे, काय निर्देश दिले आहेत? नाही, आपल्या सर्वांना कल्पना आहे की एक अनप्रेसिडेंटेड लेवलची सिच्युएशन इथे तयार झाली होती। खूपच कमी वेळामध्ये इथे 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस कमी वेळामध्ये पडल्यामुळे फ्लॅश फ्लड्स ज्याला म्हणतो आपण, अशी पूर परिस्थिती इथे तयार झाली होती। यामध्ये तालुका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने तत्परतेने सर्व जो लो लाईंग एरिया होता त्या लोकांना शिफ्ट केलं होतं। 4 ते 5 आपले शेल्टर होम्स होते, तिथे अराऊंड 700 लोकांना रिलोकेट केलं होतं आणि कोणतीही जीवितहानी याच्यामध्ये झालेली नाही आहे। आता पावसाची प्रमाण काल दुपारपासून कमी झाल्यामुळे लोक आता परत आपल्या घरामध्ये जात आहेत। याच्यामध्ये आता मुख्य काम हेच राहील की पंचनामे करून एक्झॅक्टली किती नुकसान झालेलं आहे, कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे याला रेकॉर्ड करणं आणि तात्काळ मदत लोकांपर्यंत पोहोचवणं। याच्यासोबतच बेसिक ॲम्युनिटीज ज्या आहेत जसे इलेक्ट्रिसिटी, टेलिकॉम ऑपरेटर्स, एअरटेल, BSNL हे सुद्धा युद्धपातळीवर काम करत आहेत आणि लवकरात लवकर बेसिक सोयीसुविधा भामरागडमध्ये पोचल्या पाहिजेत याच्यासाठी जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन तत्परतेने काम करत आहे। नागरिकांनाही माझं हेच आव्हान राहील की प्रशासनाला, तालुका प्रशासनांना पंचनामे करताना तलाठ्यांना सहकार्य करावं आणि इथून पुढेही सतर्क राहावं। कसल्याही प्रकारची कुठलीही अडचण आली तरी तत्परतेने लगेच तालुका प्रशासनाला त्यांनी कॉल करावा। विशेष म्हणजे आत्ता सध्याची परिस्थिती बघितल्यावर आरोग्य समस्या उद्भवणार असल्याचे दिसून येत आहे। आरोग्य विभागाला काय निर्देश देणार? नाही, यामध्ये कुठल्याही डिझास्टरनंतर किंवा कुठल्याही पूर परिस्थितीनंतर एक मुख्य गोष्ट राहते की दूषित पाणी लोकांना पोचू नये। यामुळे जे वॉटर सोर्सेस आहे त्याचं कंटॅमिनेशन त्यांनी तात्काळ चेक करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। क्लोरिनेशन करण्याच्या त्यांना तात्काळ सूचना दिलेल्या आहेत। यासोबतच डेंग्यू, मलेरिया किंवा कसल्याही प्रकारच्या डायरियाच्या केसेस असेल तरी त्या इमिजिएटली रिपोर्ट करणं याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत। पूर्ण हेल्थ टीम, आशा वर्कर हे आत्ता ग्राउंड लेवलला राहतील, PHC, सबसेंटर, सर्व डॉक्टर याचे स्क्रीनिंग करतील। यासोबतच कुठल्याही गरोदर महिला असतील, कुठलेही लहान बालकं असतील त्यांचंही स्क्रीनिंग आपण इमिजिएटली स्टार्ट करणार आहे। जे कोणते भाग पूर परिस्थितीमध्ये अफेक्टेड आहेत इथे आपण तात्काळ मेडिकल कॅम्प लावण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत। कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या अशा कंडिशन असतील तर तात्काळ जिल्हा प्रशासन त्याला रिस्पॉन्ड करेल। एकूणच आपण बघू शकता, यापूर्वी केवळ पर्लकोटा नदीच्या पुरामुळे भामरागडमध्ये अनेक अडचणींना सामना करावा लागत होता। मात्र यंदा पहिल्यांदाच पामुलं गौतम नदीला देखील मोठ्या प्रमाणात पूर आल्याने अख्खा भामरागड पूर्णपणे पाण्यात होता। मात्र आता अधिकारी स्वतः मैदानात येऊन या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधून किती नुकसान झालं याची पाहणी करत आहे आणि उद्यापासून लगेच या ठिकाणी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे काम देखील त्यांनी हाती घेतले आहे। महेश गुंडेट्टीवार, LS मराठी, भामरागड, गडचिरोली।